काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली। आणि तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा, आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। त्याच्या अगोदर त्यांनी लेखी तक्रार दिली, ती लेखी तक्रार दिली होती DYSP कडे, त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही। 4 वेळा अत्याचार केला आणि आत्महत्यापूर्वी संपूर्ण प्रकरण हे हातावरती लिहिलेलं आहे या डॉक्टर महिलेनं आणि आपलं जीवन संपवलेलं आहे। अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। मात्र पुरावे गोळा करून दोषींना अटक केली जाईल, योग्य ती कारवाई केली जाईल असं भोयर यांनी सांगितलेलं आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी TV9 मराठीला ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत। दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील पंकज भोयर यांनी दिलेलं आहे।